Hello student, good morning. मी नाटे madam. Students, today we will to see the activity 11th in science 2 in bridge course. Bridge course मधली 11वी activities आपण आज solve करणार आहोत. See the exercise. Observe. First question होगा. Observe plants like cycas, Christmas tree, hibiscus, lily, etc. and compare them. Note the similarities and differences among them. सायकस क्रिसमस सारखी जी प्लांट आहेत आणि हिबिस्कस लिली सारखे जे प्लांट्स आहेत यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे आणि त्यांचा डिफरन्स काय आहे याचा स्टडी आपण करूया. आता पहिल्यांदा आपण सिमिलॅरिटी बघूया. दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे? दे हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्युसेस सीड्स. ही सायकस आणि क्रिसमस ट्री असेल किंवा हिबिस्कस आणि लिली असेल तर यांच्यामध्ये साम्य असं आहे की त्यांना रिप्रोडक्शनसाठी एक स्पेशल स्ट्रक्चर असतं आणि ते काय करतात? सीड्स प्रोड्यूस करतात, बिया निर्माण करतात. आता डिफरन्सेस बघूया. सायकस और क्रिसमस ट्री आर द जिम्नोस्पर्म आणि हिबिस्कस और लिली आर द अँजिओस्पर्म. हे जिम्नोस्पर्म आहेत आणि हे अँजिओस्पर्म आहेत. म्हणजे हे जिम्नोस्पर्म म्हणजे यांना हे अनावृत्त बीज वनस्पती असतात आणि हे आवृत्त बीज वनस्पती असतात. आता यांच्यामध्ये काय असतं? देअर स्टेम्स आर विदाउट ब्रँचेस. यांच्या खोडांना ब्रँच नसतात, फांद्या नसतात. द लिव्स फॉर्म क्राऊन. ह्यांचे जे लिव्स असतात ते क्राऊन सारखे असतात, म्हणजे पानं ह्यांची. देअर स्टेम्स हॅव ब्रँचेस. ह्यांच्या खोडांना फांद्या असतात. द फ्लावर्स दिस प्लांट बियर आर द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन. ह्यांचे फुलं हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन्स असतात. मेल अँड फिमेल फ्लॉवर ऑन डिफरंट स्पोरोफिल्स. मेल आणि फिमेल फ्लॉवर्स जे आहेत ते वेगवेगळ्या स्पोरोफिलवर येतात आणि इथे फ्लॉवर्स डेव्हलप इंटू फ्रुट्स अँड सीड्स आर फॉर्म विथ फ्रुट्स. इथे फुलं डेव्हलप होतात, त्यांच्यापासून फळं तयार होतात आणि फळांमध्ये काय फॉर्म होतात? सीड्स फॉर्म होतात. सीड्स आर कवर्ड आणि यांचे सीड्स जे असतात ते कवर्ड असतात, त्यांच्यावर आच्छादन असतं. सीड्स डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग. ह्यांच्या सीड्सला नॅचरल कव्हरिंग नसतं. हा त्यांच्यातला फरक आहे, डिफरन्स. तर सेकंड क्वेश्चन बघा. Write the division of given plants, irrespective differences in their body structure. Write what is the similarities between them. आता इथे आपल्याला काही प्लांट्स दाखवलेले आहेत. त्यांच्या शरीर रचनेमध्ये काही फरक आहे, स्ट्रक्चरमध्ये फरक आहे, पण त्यांच्यात कोणती सिमिलॅरिटी आहे ते ओळखायचं आपण. म्हणजे हे जरी वेगवेगळे स्ट्रक्चर दिसले त्यांच्या शरीर रचनेत, म्हणजे स्ट्रक्चर वेगळे जरी असले तरी त्यांच्यात सिमिलॅरिटी काय आहे सांगायचं, नाव पण सांगायचं. तर हे बघा, हे 3 प्लांट्स आहेत. ह्यांच्यामध्ये कोणत्या सिमिलॅरिटीज आहेत आणि यांचं स्ट्रक्चर वेगवेगळं जरी असलं तरी सिमिलॅरिटीज ओळखा आणि यांची नावं सांगा. तरी हे कोण आहे? स्पायरोगायरा, हे फनेरिया आणि ही फर्न ची ही काय आहे? वनस्पती आहे. आता ही स्पायरोगायरा जी आहे ही थॅलोफायटा डिव्हिजन आहे. ह्याचं डिव्हिजन आहे ब्रायोफायटा फनेरियाचं आणि फर्नचं डिव्हिजन आहे टेरिडोफायटा. आता यांची सिमिलॅरिटी आहे, तिघांची सिमिलॅरिटी काय आहे बघा. ऑल द 3 प्लांट्स आर क्रायप्टोगॅम्स. तिन्ही कसे आहेत? क्रिप्टोगॅम्स आहेत. तिन्ही प्लांट्स कसे आहेत? क्रिप्टोगॅम्स आहेत. क्रिप्टोगॅम्स म्हणजे त्यांना बिया येत नाही, अबीजी वनस्पती त्यांना म्हणतात. तर ही त्यांची आपण सिमिलॅरिटी पण बघितली, त्यांचे डिव्हिजन पाहिलं आणि त्यांचे नावं बघितले. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3.
लेबल द डायग्राम. आकृती दिली त्या आकृतीला नावं द्यायची. ही आकृती कसली आहे तर मर्केशियाची आकृती आहे. तर मर्केशियाचं हे नेम आहे. हा पार्ट आहे कॅप्सूल, हे स्टॉक आहे. नंतर ही लीफ लाईक पार्ट आहे. हा जो पार्ट आहे तो काय लीफ लाईक पार्ट, फुल पानासारखा. आणि हे जे आहेत ते आहे रायझॉइड्स आहेत. हे काय आहेत रायझॉइड्स. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑब्झर्व द गिव्हन प्लांट अँड आन्सर द क्वेश्चन. हा जो प्लांट आहे याच्यावरती काही क्वेश्चन विचारले, त्याचे आपल्याला आन्सर द्यायचे. पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द गिव्हन प्लांट. हा प्लांट कोणाचा आहे, काय नाव आहे ह्या प्लांटचं, तर फनेरिया. हा फनेरिया प्लांट आहे. नंतर दुसरा प्रश्न लेबल द पार्ट. ह्यांचे जे पार्ट्स आहेत त्यांना लेबल द्यायचे, नावं द्यायची. तर हे स्टॉक, हा कॅप्सूल, हे लीफ लाईक पार्ट्स आहे हा. नंतर हे काय आहे रायझॉइड्स आहे. ही नावं दिलेली, हे कॅप्सूल आहे. आता तिसरं, ही वनस्पती कोणत्या विभागातली, टू विच डिव्हिजन दिस प्लांट बिलॉंग. डिव्हिजन सांगायचंय. त्याचं डिव्हिजन आहे ब्रायोफायटा. ही ब्रायोफायटा डिव्हिजनची प्लांट आहे. नाउ सी द फिफ्थ क्वेश्चन. Observe the seed, root, stem, leaf, flower of mustard and maize and verify the differences in characteristic. मस्टर्ड म्हणजे मोहरी आणि मैज म्हणजे मका. या वनस्पतींच्या आपल्याला बिया, त्यांचं मूळ, त्यांचं खोड, त्यांची पानं, त्यांची फुलं ह्यांचं ऑब्झर्वेशन करायचंय आणि त्यांच्यातलं आपल्याला डिफरन्स सांगायचा आहे. आता सीड्स, रूट, स्टेम, लीफ, फ्लॉवर ह्या पाचही पार्टचं ऑब्झर्वेशन करून त्यांचे डिफरन्सेस काय आहे बघा. एक तर मस्टर्ड आणि मैजमध्ये पहिला फरक आहे तो म्हणजे हा डिक्टोटिलेडन्स प्लांट आहे आणि हा मोनोकॉटिलेडन्स प्लांट आहे. आता इथे सीड्स किती आहे, इथे 2 सीड्स येतात आणि इथे सिंगल कॉटिलेडन्स असतात. इथे 2 कॉटिलेडन्स असतात. रूट्स, वेल डेव्हलप प्रायमरी रूट, हा फायबरस रूट आहे. स्टीम, स्ट्रॉंग आणि हार्ड. याचं मस्टर्डचं स्टीम हे स्ट्रॉंग हार्ड असतं, याचं हॅलो असतं, पोकळ असतं. लीफ, रेटिक्युलेट व्हेनेशन आणि इथं पॅरलल व्हेनेशन. पानावरचे जे छिरा असतात ह्या रेटिक्युलेट असतात आणि इथे पॅरलल असतात. फ्लॉवर विथ 4 or 5 पार्ट्स आणि फ्लॉवर विथ 3 पार्ट्स. नाउ सी द लास्ट क्वेश्चन. द लास्ट क्वेश्चन पाहूया. Try these, soak the seed of corn, beans, groundnut, tamarind, mango with its divide into 2 equal whole or not. आपल्याला मका, घेवडा, शेंगदाणा, चिंचोका, आंब्याची कोय, गहू अशा बिया पाण्यात रात्रभर भिजवायच्यात आणि त्यांचे 2 समान झाले भाग होत आहेत का बघायचं. जर 2 समान भाग होत असतील तर त्याला आपण द्विबीजपत्री म्हणतो. म्हणजे डायटोलेडन्स. आणि त्याचे जर 2 समान भाग होतच नसतील तर त्याला आपण मोनो कॉटिलेंट्स म्हणतो. आता बीन्स, ग्राउंडनट, टर्माइंड म्हणजे घेवडा असेल किंवा शेंगदाणा असेल किंवा चिंच असेल तर यांच्या बियांचे 2 भाग होतात. पण कॉर्न असेल, व्हीट असेल तर ह्यांच्या बियांचे 2 भाग होत नाही. ओके, आता आपण पाहूया नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी नंबर 12 ऍक्टिव्हिटी बघूया. सी द क्वेश्चन एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ आर मायक्रोब्स रिलेटेड टू अवर एव्हरीडे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मायक्रोब्स सूक्ष्मजीव कसे रिलेटेड असतात. द प्रॉडक्ट लाईक फूड, मेडिसिन एक्सेट्रा आर प्रोड्यूस इन लार्ज क्वांटिटी विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. दुसरं, द मायक्रोब्स दॅट आर युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल.
मग काही बरेचसे मायक्रोब्स आपल्याला युजफुल असतात, त्यांच्यामुळे आपल्याला औषधं, अन्न पदार्थ, त्याबरोबर अनेक आणखीन गोष्टी आपल्याला मायक्रोब्समुळे त्यांच्यामध्ये प्रोग्रेस होत असते आणि ते आपल्याला मिळत असतात. त्याचबरोबर बरेच मायक्रोब्स हे हार्मफुल असतात, त्यांच्यापासून आपल्याला उपद्रव होतो आणि आजार पण होऊ शकतो. असं दैनंदिन जीवनात मायक्रोबचा आपल्याशी संबंध असतो. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द बॅक्टेरिया इन द गिव्हन डायग्राम अँड राईट युजेस ऑफ इट. आता ही जी डायग्राम आहे, ह्या डायग्राममध्ये हे कोणते बॅक्टेरिया दिलेत? तर हे ईस्ट आहेत. ईस्ट मायक्रोब्स इन ॲडजसंट फिगर इज ईस्ट युनिसेल्युलर फंगस सेल. हे ईस्ट सेल आहेत. आता यांचा आपल्याला यूज विचारलं तर ईस्टचे बरेच यूज आहेत. द ईस्ट सेल इज युकोरायटिक टाईप ऑफ सेल. युजेस. ईस्ट इज यूज टू द मेकिंग ब्रेड स्पॉन्जी. ब्रेड स्पॉन्जी बनवण्यासाठी आपल्याला ईस्टचा उपयोग होतो. इट इज यूज टू ॲब्झॉर्ब द टॉक्सिन रिलीज ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ पाम ऑइल अँड द हेवी मेटल्स अँड मिनरल्स. थर्ड बघा. Write the name of 4 items which can be obtained with the help of useful microorganism at your home. आपल्या घरामध्ये आपण सूक्ष्मजीवांचा वापर करून तयार केलेल्या 4 पदार्थांची नावं विचारली तर कर्ड, दही, नंतर ब्रेड म्हणजे पाव, इडली, डोसा, हे पदार्थ जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्यांच्यामध्ये जे फर्मेंटेशन होतं ते कशामुळे होतं तर मायक्रोब्समुळे होत असतं. कर्ड्स, ब्रेड, इडली अँड डोसा. आता क्वेश्चन नंबर 4. राईट द नेम ऑफ मायक्रोब्स फाउंड इन द फॉलोइंग फूड मटेरियल. आता आपल्याला इथे काही फूड मटेरियल दिलेत आणि यांच्यामध्ये कोणते मायक्रोब्स आपल्याला आढळून येतात ते विचारले. आता कर्ड म्हणजे दही हे दह्यामध्ये लॅक्टोबॅसिली नावाचा मायक्रोब्स असतो. पाव, ब्रेडमध्ये ईस्ट असतो, सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी नावाचा ईस्ट टाकावा लागतो. नंतर नूडल्स ऑन द रूट्स, कडधान्याचे जे मुळावर रूट्सवर ज्या नूडल्स असतात, नोड्युल्स असतात. नोड्युल्स म्हणजे गाठी. तर नोड्युल्स ऑन रूट्स तर ते त्यांच्यावर कोणते मायक्रोब्स असतात तर रायझोबियम बॅसिली हे असतात. नंतर इडली आणि डोसामध्ये कोणते, इडली आणि डोसा स्पॉन्जी होतात, जाळीदार होतात, तर ते कोणत्या मायक्रोब्समुळे तर इडली आणि डोसामध्ये दोघांमध्ये सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी आणि लॅक्टोबॅसिली हे मायक्रोब्स त्याच्यामध्ये असल्यामुळे इडली आणि डोसा हे स्पॉन्जी, जाळीदार वगैरे होतं. क्वेश्चन नंबर 5. When you buy food, if you see the following information written on this its wrapper, will you buy it? Why? बघा आता प्रश्न तर विचारलाय आणि एक रॅपर दिलाय आपल्याला, त्या रॅपरवर काय लिहिलंय बघा. तुम्हाला प्रश्न विचारला की आपण जर समजा काही खाद्यपदार्थ विकत घ्यायला गेलो दुकानात तर त्या खाद्यपदार्थांवरती जे रॅपर असतं त्या रॅपरवरती ही माहिती आपण चेक करतो आणि ही माहिती अशी जर समजा हे जर तिथं लिहिलेलं असेल तर इथं लिहिलेलं आहे बघा, पॅक ऑन बेस्ट बिफोर 13 ऑगस्ट 2018 म्हणजे 13 ऑगस्ट 2018 आणि 5 डिसेंबर 2018 पर्यंत हे यूज करायचंय. मग 5 डिसेंबर 2018 पर्यंत हे पॅक्ड ऑन बेस्ट बिफोर म्हणजे याचे एक्सपायरी डेट काय आहे 5 डिसेंबर 2018. 5 डिसेंबर 2018 नंतर यातलं अन्न जे आहे ते काय होणार आहे, एक्सपायर्ड होणार आहे असं त्याचा अर्थ होतो. तर आपण ही माहिती बघितल्यानंतर हे अन्नपदार्थ आपण विकत घेऊ का नाही घेणार, तर त्याचं रिझन सरळ आहे की याच्यामध्ये जे अन्नपदार्थ आहे ठेवलेले त्याची एक्सपायरी डेट 5 डिसेंबर 2018 असल्यामुळे ते त्यातले खाद्यपदार्थ एक्सपायर्ड झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रोब्समुळे ते हार्मफुल मायक्रोब्समुळे ते खराब झालेले. एक्सपायरी डेट रिटर्न ऑन फूड रॅपर इज 5/8/2018. So food packed in packaging is expired due to harmful microbes. So I will not buy such food. Okay. आता लास्ट क्वेश्चन बघा. Give reason. Foam accumulates on the surface of dal kept for a long time in summer.
म्हणजे आपण जे वरण बनवतो, वरण किंवा आमटी किंवा कोणतीही भाजी जी आपण बनवतो ती उन्हाळ्याच्या काळामध्ये जास्त काळ जर आपण ठेवली, जास्त वेळ ठेवली बाहेर, म्हणजे फ्रीजच्या बाहेर ठेवली, तर फोम त्याच्यावर ॲक्युम्युलेट होतो, म्हणजे त्याच्यावरती फेस येतो त्या खाद्यपदार्थावरती. तर त्याचं रिझन काय आहे? तर त्याचं रिझन असं आहे की उन्हाळ्यामध्ये जर समजा आपण एखादं शिजवलेला अन्नपदार्थ बाहेर ठेवला तर त्या अन्नपदार्थांमध्ये क्लॉस्ट्रोडियम नावाचे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम तयार होतात आणि हे क्लॉस्ट्रिडियम नावाचे जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात, त्या पदार्थाला खराब करतात, स्पॉइल करतात आणि त्याच्यावरती फेस म्हणजे ते सडतं, कुजतं तो पदार्थ आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती फेस जमा होतो. ड्यू टू हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम क्लॉस्ट्रोडियम कुक फूड विच केप्ट फॉर अ लॉंग टाइम इन समर इज स्पॉइल्ड. ते काय होतंय, फूड काय होतं, स्पॉइल्ड होतं, खराब होतं. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.